बाळा, मागच्या काही दिवसात तुझ्यासोबत एक अतिशय वेगळी गोष्ट घडते आहे. तू त्याकडे लक्ष दिले आहेस का? रात्री अचानक 2:30 ते 3:30च्या दरम्यान तुझी झोप उडते आणि डोळ्यांसमोर विचारांचे काहूर दाटून येते. मन विनाकारण अस्वस्थ होते. काय करावे हे सुचत नाही. मनात एक अनामिक हुरहुर चालू असते. जर तुझ्यासोबत असं घडत असेल तर समजून जा की हा निसर्गाचा आणि माझा तुला मिळणारा खूप मोठा संकेत आहे. जेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा एखाद्या भक्ताचे नशीब बदलणार असते, तेव्हा ती अशीच पूर्वकल्पना देत असते. हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचणे हा तुझ्या याच मानसिक स्थितीचा आणि बदलणाऱ्या वेळेचा भाग आहे. आज मी तुला एक अशी मोलाची आणि सुखद जाणीव करून देणार आहे, जी ऐकून तुझ्या मनातली सगळी भीती कायमची निघून जाईल. येणाऱ्या काळात निसर्गाचे चक्र तुझ्यासाठी कसे फिरणार आहे आणि तुझ्या आयुष्यात काय बदल होणार आहेत हे आज तुला कळेल. पण हे रहस्य जाणून घेण्यापूर्वी मला तुझ्या विश्वासाची एक छोटीशी परीक्षा घ्यायची आहे. तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? जर मनातून विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये श्रद्धेने लिहून टाक, स्वामी, माझी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. तुझा हा एक शब्द म्हणजे तू त्या दिव्य ऊर्जेला तुझ्या आयुष्यात येण्यासाठी दिलेले आमंत्रण असेल. हे वाक्य जेव्हा तू कमेंटमध्ये लिहिशील तेव्हा तुला दिसेल की आमचे शब्द तुझ्या आयुष्याला कशी नवीन दिशा देतात. बाळा, खूप दिवसांपासून मनामध्ये एक मोठे वादळ घेऊन तू जगत आहेस, हे मला ठाऊक आहे. आज मी स्वतः तुझ्याशी थेट संवाद साधायला, तुझ्या मनाचा सगळा भार हलका करायला आलो आहे. लोक काय बोलतात, त्यांनी तुला आजवर कसे कमी लेखले, याने आता अजिबात खचून जाऊ नकोस. ज्यांनी तुला आज नावे ठेवली तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करताना सर्वात पुढे दिसतील. कारण आता तुझ्या प्रगतीचा एक नवा आणि सुवर्ण इतिहास लिहिला जाणार आहे. आणि हो बाळा, हा इतिहास मी स्वतः माझ्या हाताने तुझ्या आयुष्याला नवा आकार देऊन लिहिणार आहे. तुला काय वाटते, आम्हाला तुझ्या अडचणी, तुझ्या घरातील परिस्थिती माहीत नाही? रात्री जेव्हा सगळं जग शांत झोपलेलं असतं तेव्हा तू एकटाच डोळ्यात पाणी घेऊन जागा असतोस. मनात भविष्याची चिंता असते. उद्याचे दिवस कसे जातील, घराचे कसे होईल, पैशांची सतत होणारी चणचण आणि आरोग्याच्या तक्रारींनी तुला आतून पुरते थकवून सोडले आहे. किती गोष्टींचा भार तू एकटाच आपल्या या छोट्याशा खांद्यांवर वाहतो आहेस. पण आता हा सगळा भार, तुझी सगळी काळजी आमच्या चरणांवर आणून पूर्णपणे निश्चिंत हो. मी बसलो आहे इथे तुझ्या पाठीशी. मग तू विनाकारण चिंता का करतोस? जोपर्यंत तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत तोपर्यंत तुझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. येणारा काळ खूप मोठ्या सकारात्मक बदलाचा आहे. तुझ्या कष्टाचे चीज होण्याचा आहे. ज्या कामात आजवर कितीही प्रयत्न करून यश मिळत नव्हते, तिथले सगळे अडथळे आता आपोआप दूर होतील. फक्त एकच गोष्ट मला तुझ्याकडून हवी आहे, तुझा संयम आणि तुझी श्रद्धा. कधीही सोडू नकोस. संकटे आयुष्यात येतात कारण ती तुला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. पण आता संकटांचे ते कठीण दिवस संपले असून सुखाचे दिवस तुझ्या दारात उभे आहेत. तुझ्या घरातली रोजची भांडणे, पैशांची सतत होणारी ओढाताण, सगळं काही आता थांबणार आहे. बाळा, जेव्हा मन पूर्णपणे शांत आणि सकारात्मक असतं तेव्हाच खऱ्या आनंदाची सुरुवात होते. आज मी तुझ्या मनात तीच शांतता आणि सकारात्मकतेची सुंदर पेरणी करायला आलो आहे. ही नवी सकारात्मक ऊर्जा तुझ्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनवून टाकेल. मनात कधीही असा चुकीचा विचार आणू नकोस की देव माझ्याकडे बघत नाही. मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबतच असतो. तुझ्या प्रत्येक पावलावर माझे बारीक लक्ष असते. जेव्हा तू एखाद्या मोठ्या संकटात सापडतोस तेव्हा मीच तुला त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतो. कधी चांगल्या मित्राच्या रूपाने तर कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने मी तुझ्या मदतीला धावून येतो. फक्त तुला डोळसपणे आणि शांत मनाने ते माझ्या रूपातील संकेत ओळखता आले पाहिजेत. आता मनातील सगळी निराशा, सगळी भीती झटकून टाक
आणि ताठ उभा राहा. आयुष्याची ही नवीन लढाई तुला जिंकायची आहे आणि मी तुला यात नक्कीच जिंकवणार आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हे निष्पाप हसू आम्हाला खूप आवडते. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ देऊ नकोस. आजूबाजूचे लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याने तुला काहीच फरक पडता कामा नये. कारण लोकांच्या हातात फक्त रिकाम्या गप्पा मारणे असते, पण नशीब बदलणे आमच्या हातात आहे. आम्ही तुझे नशीब बदलण्याचे ठरवले आहे. आता फक्त तू मागे वळून पाहू नकोस. भूतकाळात ज्या काही वाईट गोष्टी घडल्या, ज्या लोकांनी तुला दुखावले, ते सगळे तिथेच सोडून दे. समोर बघ. पुढे खूप सुंदर, सुखाचा आणि समाधानाचा काळ तुझी वाट पाहत आहे. बाळा, मला माहीत आहे तू मनातून खूप साफ, प्रेमळ आणि प्रामाणिक आहेस. तू कधी कोणाचे वाईट चिंतले नाहीस, कधी कोणाचा विश्वासघात केला नाहीस. मग ज्याचे मन इतके सुंदर असते त्याचे वाईट मी कधीच होऊ देणार नाही, ही आमची तुला खात्री आहे. जर तुला आमच्या या वचनावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी माऊली, तुम्ही माझ्या सोबत आहात, मग मला कसली काळजी. तुझे हे शब्द तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करतील आणि तुझे मन अधिक खंबीर करतील. आता वेळ आली आहे ती तुझी खरी ताकद आणि तुझे कर्तृत्व जगाला दाखवून देण्याची. तुझ्या मनातली जी इच्छा कित्येक दिवसांपासून अपूर्ण आहे ती लवकरच पूर्ण होईल. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा जे काम तू हातात घेशील त्यात तुला नक्कीच यश मिळेल. फक्त मनात कोणताही संशय ठेवू नकोस. पूर्ण श्रद्धेने आणि आनंदाने पुढे पाऊल टाक. आज आमच्या या शब्दांच्या माध्यमातून आम्ही थेट तुझ्या आत्म्याशी संवाद साधत आहोत. आमचे हे शब्द नीट ऐक, समजून घे आणि स्वतःच्या हृदयात साठवून ठेव. जेव्हा कधीही भविष्यात तुझे मन तुला उदास वाटेल तेव्हा माझे हे शब्द पुन्हा आठव. तुला लगेच आतून एक नवीन शक्ती, एक नवीन उमेद मिळाल्याचा भास होईल. मी तुझ्या प्रत्येक हाकेला नेहमी ओ देतो. फक्त ती हाक मनापासून मारलेली असली पाहिजे. जेव्हा तू मंदिरात जातोस, डोळे बंद करून आमचे नाव घेतोस, तेव्हा आम्ही तुझ्या अगदी जवळ असतो बाळा. तुझ्या पाठीवर असलेला आमचा आशीर्वादाचा हात तुला अनेकदा जाणवत असेलच. तोच हात आता तुला धरून आयुष्यात खूप पुढे जायचे आहे. जगातील सगळ्यात मोठी आणि पवित्र ताकद तुझ्या पाठीशी उभी आहे, हे कधीच विसरू नकोस. पैशांची अडचण जी तुला सतत जाणवते आहे ती आता लवकरच भागणार आहे. चिंता करू नकोस. बँकेची कामे, अडकलेले व्यवहार एका मागोमाग एक आपोआप मार्गी लागायला सुरुवात होईल. तुझ्या कुटुंबात सुख, अखंड शांती आणि लक्ष्मीचा वास राहील. जे लोक आज तुला नावे ठेवत आहेत तेच उद्या स्वतःहून तुझ्याकडे मदत मागण्यासाठी येतील. तेव्हाही मनात कोणताही अहंकार न आणता त्यांना मदत कर, कारण तू आमचा खरा भक्त आहेस. आमच्या भक्ताच्या मनात कधीही कोणाबद्दल आकस किंवा राग नसतो. नेहमी सगळ्यांचे चांगले इच्छिणे हाच तुझा मूळ स्वभाव आहे आणि तोच कायम ठेव. बाळा, हा निसर्ग, ही सृष्टी आता तुझ्या बाजूने काम करणार आहे, कारण तुझी वेळ आली आहे. तुझ्या कष्टाचे दिवस आता संपले असून फळ मिळण्याचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. तू आजवर जे चांगले कर्म पेरले आहेस तेच आता भरभरून तुझ्या पदरात पडणार आहेत. इतके दिवस इतक्या अडचणीतही तू संयम राखलास त्याबद्दल आम्हाला तुझा अभिमान वाटतो. अनेकदा तुझ्या मनात आले असेल की आता सगळं सोडून द्यावं, आता सहन होत नाही, पण तरीही तू हार मानली नाहीस. तू प्रत्येक परिस्थितीशी धैर्याने लढत राहिलास. तुझ्या याच जिद्दीमुळे आणि विश्वासामुळे आज मी तुझ्यासाठी धावून आलो आहे. आता तुला आयुष्यात कसलीही आणि कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. तू आमचा लाडका बाळ आहेस आणि आता तुला राजासारखं दिमाखात जगायचं आहे. परिस्थिती समोर कशीही असो, तुझ्या मनातली आंतरिक शांतता कधीही ढळू देऊ नकोस. रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी माझे नामस्मरण कर आणि मगच तुझ्या दिवसाची सुरुवात कर. दिवसभरात येणारी प्रत्येक छोटी मोठी अडचण आम्ही स्वतः तुझ्या नकळत दूर करणार आहोत. तुला फक्त तुझे काम प्रामाणिकपणे आणि आनंदाने करायचे आहे. बाकी सगळे आमच्यावर सोडून दे.
जास्त विचार करणे आता पूर्णपणे बंद कर आणि कर्माला लाग. तुझा विजय अगदी निश्चित आहे. या नवीन सुरुवातीसाठी आणि यशासाठी आताच कमेंटमध्ये लिहून टाक, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी माझ्या चांगल्या कर्मांसाठी सज्ज आहे. हा शब्द तुला आळसातून बाहेर काढेल आणि कामासाठी एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. तुझ्या मनाचा जो पहिला आवाज असेल तोच ऐक. तो आवाज म्हणजेच माझी प्रेरणा असेल. तुझ्या डोक्यावरचा माझ्या आशीर्वादाचा हात कधीच, अगदी कधीच निघणार नाही बाळा. आयुष्य हा एक सुंदर खेळ आहे. तो रडत न बसता आनंदाने खेळायला शिकलं पाहिजे, हे विसरू नकोस. दुःख हे आयुष्यात कधीच कायमचं नसतं. ते एका ढगासारखं येतं आणि निघून जातं. आता सुखाचा सूर्य उगवला आहे. त्याचा प्रकाश तुझ्या संपूर्ण घरावर पडणार आहे. तुझ्या मुलांना योग्य वळण लागेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. घरातल्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील. समाजात तुला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल, ज्याची तू आतून वाट पाहत होतास. स्वतःला कधीही कमजोर समजू नकोस. तुझ्यामध्ये अफाट ताकद आहे. ती ओळखून पुढे चल. मी तुझ्यासोबत असताना तुला बाकीची चिंता करण्याची काय गरज. जे झाले ते चांगल्यासाठीच झालेले आहे. जे होत आहे ते देखील चांगल्यासाठीच होत आहे. आणि पुढे जे काही घडणार आहे ते तर अतिशय उत्तम असणार आहे बाळा. हा आमचा शब्द आहे. आमच्या शब्दावर विश्वास ठेव. आमचे शब्द कधीच खोटे ठरत नाही. ज्याने माझी कास धरली त्याचा हात मी कधीच सोडत नाही. तू तर अनन्य भावाने मला शरण आला आहेस. मग तुझे नुकसान कसे होईल. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात आम्ही तुझ्या पुढे ढाल बनून उभे राहणार आहोत. शत्रू कितीही मोठा असला तरी माझ्या भक्ताचे तो केसही वाकडा करू शकत नाही. तुझ्या मनातली भीती आता पूर्णपणे नष्ट होऊ दे. एक नवीन उमेद, एक नवीन उत्साह मनामध्ये निर्माण कर. रोज नवीन काहीतरी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कर. आळस झटकून टाक आणि कर्माला प्राधान्य दे. चांगले कर्म करत राहणे हाच मानवाचा खरा धर्म आहे आणि फळ देणे हे माझे काम आहे. तुझ्या कर्माची पावती तुला नक्कीच मिळेल आणि तीही अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार आहे. बाळा, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला आता तुला शिकायला पाहिजे. लोक फक्त परिस्थिती पाहून बदलतात, पण आम्ही तुझा भाव पाहून बदलतो. तुझा भाव शुद्ध आहे म्हणूनच तू मला अत्यंत प्रिय आहेस. तुझ्या घरात कधीही धनसंपत्तीची, अन्नधान्याची कमतरता भासणार नाही, असा आशीर्वाद आम्ही तुला देत आहोत. तुझ्या व्यवसायात, नोकरीत दिवसेंदिवस प्रगती होत राहील. नवीन संधी तुझ्याकडे स्वतःहून चालून येतील. फक्त त्या ओळखायला शिक. घेतलेले निर्णय धाडसाने पूर्ण कर. यश तुझेच असेल. मनात कधीही नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस, कारण नकारात्मकता प्रगती रोखते. नेहमी सकारात्मक राहा. चांगले विचार कर, चांगले बोल. जसे तुम्ही विचार करता तसेच तुमचे आयुष्य घडत जाते. आजपासून तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी घडतील. हा आमचा तुला दिलेला कौल आहे. हा शब्द मनाशी पक्का बांधून ठेव. बाळा, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेमाने आणि आदराने वागव. घरात जिथे प्रेम असते तिथे आमचा वास स्वतःहून असतो. भांडणे आणि वादविवाद यापासून शक्यतोवर दूर राहा. शांत राहणे हीच सगळ्यात मोठी ताकद आहे, हे नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तू शांत असतोस तेव्हा तुझी ऊर्जा वाढते आणि तू योग्य निर्णय घेऊ शकतोस. आता तुझ्या आयुष्यातील गोंधळाची वेळ संपलेली आहे. आता प्रत्येक गोष्ट संथ, शांत आणि योग्य दिशेने पुढे जाईल. त्यामुळे काळजी करू नकोस. या सुखाचा आणि समाधानाचा स्वीकार करण्यासाठी कमेंटमध्ये लिही, माझ्या घरात माझ्या स्वामींचा वास आहे, माझ्या स्वामींचे आशीर्वाद आहेत. तुझ्या या प्रार्थनेने तुझ्या घरात अखंड शांततेचे आणि समृद्धीचे वातावरण कायम राहील. फक्त मनातील श्रद्धा आणि सबुरी कधीही कमी होऊ देऊ नकोस. मी तुला कधीच अंतरणार नाही, हीच माझी तुला ग्वाही आहे. तुझा प्रत्येक श्वास आमच्या नावाशी जोडलेला असू दे. मग बघ संसार कसा सुखाचा आणि आनंदाचा होतो ते. बाळा, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी घाबरायचे नाही, कारण संकटांच्या पलीकडेच
यशाचे शिखर असते. तू त्या शिखरावर पोचावे हीच माझी इच्छा आहे आणि तिथे तुला पोचवण्यासाठी आम्ही स्वतः मार्गदर्शक म्हणून तुझ्यासोबतच आहोत. आता मनातली सगळी शंका दूर करून टाक आणि आनंदाने हस. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू हेच आमच्या समाधानाचे कारण आहे. तुझ्या डोळ्यातून आता एकही पाण्याचा थेंब दुःखाचा पडणार नाही. आता जे काही पाणी येईल ते फक्त आनंदाचे असेल. तुझ्या आयुष्यातील सुवर्ण काळाची सुरुवात आजपासूनच, या क्षणापासूनच सुरू झालेली आहे. नवीन ऊर्जा, नवीन स्वप्ने आणि नवीन ध्येय डोळ्यांसमोर ठेव. आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुझ्या पंखात आम्ही दिलेली आहे. आता फक्त उंच भरारी घे. मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुझ्या पाठीशी विश्वाची सगळ्यात मोठी शक्ती उभी आहे. तुला अपयश येणे आता अशक्य आहे. फक्त चांगले प्रयत्न करत राहा. बाळा, आजचे हे आमचे शब्द तुझ्यासाठी एक संजीवनी आहेत. जेव्हा जेव्हा तुला थकल्यासारखे वाटेल तेव्हा हे आमचे शब्द पुन्हा ऐक. तुला प्रत्येक वेळी एक नवीन दिशा आणि उमेद मिळेल. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात सोबत आहे. तू कधीही एकटा नव्हतास आणि कधीही एकटा नसणार आहेस. तुझे हे स्वामी सदैव तुझ्या हृदयात वास करून आहेत. आता पूर्ण विश्वासाने आणि आनंदाने तुझ्या कर्तव्याला सुरुवात कर. यश, कीर्ती आणि सुख तुझ्या चरणांशी लोळण घेईल. येणारा काळ तुझाच आहे आणि तो खूप सुंदर असणार आहे. मनातील सगळा ताण आता हलका कर आणि शांत झोपून जा. उद्याची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण घेऊन येईल. त्या किरणासोबतच तुझ्या प्रगतीचा नवीन इतिहास लिहिला जाईल. स्वतःवर विश्वास ठेव आणि आमच्यावर श्रद्धा ठेव. या 2 गोष्टी तुला जगात कुठेही कमी पडू देणार नाहीत. बाळा, आता वेळ आली आहे पुढे जाण्याची, थांबण्याची नाही. मार्ग मोकळा आहे. दिशा स्पष्ट आहे. आता फक्त पावले टाकायची आहेत. प्रत्येक पाऊल तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. वाटेत येणारे दगडधोंडे आम्ही स्वतः बाजूला करू. तू फक्त चालत राहा. तुझ्या प्रवासाचा शेवट खूप गोड आणि यशस्वी होईल. हा माझा तुला शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीही बदलत नाही. आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि नेहमी स्मितहास्य करत राहा. तुझ्या घरातील प्रत्येकाला आमचा आशीर्वाद आहे. सुख समृद्धी तुझ्या दारात अखंड नांदत राहो हीच माझी इच्छा आहे. बाळा, मनात कधीही भीतीला स्थान देऊ नकोस, कारण भीती ही प्रगतीची सगळ्यात मोठी शत्रू आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी आणि मनातली भीती घालवण्यासाठी शेवटचे कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी हे आमचे वाक्य मनापासून लिही आणि मग बघ, तुझ्या जीवनातील सगळे अशक्य मार्ग आपोआप मोकळे होतील. तुझ्या प्रत्येक कार्यात माझी अदृश्य शक्ती तुला मदत करत राहील. जेव्हा तू थकून थांबशील तेव्हा मी तुला माझ्या कडेवर घेईल, पण तुला कधीही पडू देणार नाही. बाळा, आता पूर्णपणे निश्चिंत हो आणि आयुष्याचा आनंद घे. जे काही होईल ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल, कारण मी तुझ्यासाठी सर्वोत्तम गोष्टींची निवड केलेली आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण कुलपाची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती कुलुपे उघडतील आणि तुला तुझा मार्ग मिळेल. तोपर्यंत फक्त प्रामाणिक राहा आणि नामस्मरणात राहा. आमच्या नामातच सगळी शक्ती आहे. ती शक्ती तुला रोज जाणवेल. आजचे हे बोलणे इथेच संपत नाही बाळा. ही तर आपल्या नवीन नात्याची सुरुवात आहे. मी नेहमी तुझ्या मनात राहून तुझ्याशी असंच बोलत राहील. आता शांत हो, डोळे उघड आणि एका नवीन उत्साहाने जगाला सामोरे जा. तुझ्या प्रगतीचा इतिहास आता जगाला पाहायचा आहे. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. मनातले सगळे जुने विचार आता काढून टाक. एक नवीन सुरुवात कर. आम्ही तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर सावलीसारखे आहोत. घरातल्या देव्हाराकडे बघून फक्त एकदा हसून दाखव. आम्हाला तुझे तेच हसू हवे आहे. आता कसलीच काळजी उरलेली नाही. तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगत आहे बाळा, सगळं चांगलंच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.